नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला आठवते ती माती, आखाडे आणि दमदार कुस्ती. आणि या कुस्तीच्या जगात जर सर्वात मोठा किताब असेल तर तो म्हणजे महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्रातील प्रत्येक पैलवानाचं स्वप्न असतं, एक दिवस आखाड्यात उतरायचं आणि महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळवायची. पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कधी सुरू झाली, कोणी सुरू केली, या स्पर्धेची नेमकी सुरुवात कुठून झाली, पहिली स्पर्धा कुठे झाली आणि आज अधिकृत महाराष्ट्र केसरी नेमकी कोणती आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र केसरीचा पूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम. चला तर पुढच्या माहितीकडे वळूया. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेची अधिकृत सुरुवात झाली 1961 साली. या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता महाराष्ट्रातील पारंपरिक कुस्ती जिवंत ठेवणे आणि राज्यातून दर्जेदार मल्ल तयार करणे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी केली. त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगर परिषद या संस्थेच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू केली. आजही कुस्तीच्या क्षेत्रात मामासाहेब मोहोळ यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आधी 1953 साली पुण्यात महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पण महाराष्ट्र केसरी या नावाने अधिकृत स्पर्धा 1961 साली सुरू झाली. पहिला महाराष्ट्र केसरी किताब जिंकणारे पैलवान होते दिनकरराव दय्यारी. महाराष्ट्र केसरीचा विजेता ठरणारा एक खास परंपरा आहे. पूर्वी या स्पर्धेत दोन प्रकार होते, माती कुस्ती आणि गादी मॅट कुस्ती. या दोन्ही विभागातील विजेते एकमेकांशी अंतिम लढत करतात आणि त्या लढाईचा विजेता ठरतो महाराष्ट्र केसरी. विजेत्याला चांदीच्या मानाची गदा दिली जाते. 1982 पासून ही गदा देण्याची परंपरा सुरू झाली. ही स्पर्धा जवळपास 60 वर्षाहून अधिक काळ आयोजित केली जात आहे. यंदाची महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सुमारे 800 पेक्षा जास्त कुस्तीगर समावेश घेणार आहेत. महाराष्ट्र केसरी जिंकणे म्हणजे फक्त एक किताब नाही, तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा कुस्ती सन्मान आहे, लाखो कुस्ती प्रेमींचा अभिमान आहे आणि पैलवानांच्या आयुष्यातील सर्वोच्च असा टप्पा आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक तालीम आणि आखाड्यात एकच स्वप्न पाहिलं जातं. ते स्वप्न म्हणजे एक दिवस महाराष्ट्र केसरी व्हायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.